श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, शिवन्या पाटील चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नवरात्रोत्सव सुरू होतो. वर्षभरात तसे चातुर्मासात जे जे सण उत्सव साजरे केले जातात त्यात नवरात्राचे महात्म्य आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण देशात हा उत्सव अगदी दणक्यात साजरा केला जातो. 9 दिवस देवीची सेवा केली जाते. देवीची कृपा लाभावी म्हणून आपल्या परीने अनेकविध कार्य केली जातात. ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला चांगले योग जुळून येत आहेत. यंदाचा नवरात्रोत्सव हा 10 दिवसांचा आहे असे सांगितले जात आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी घटस्थापना होणार असून 12 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. नवरात्रीची सुरुवात अनेक राशींसाठी अतिशय चांगली मानली जात आहे. कुटुंब, व्यवसाय, नोकरी, व्यापार, आर्थिक आघाडीवर कसा प्रभाव असू शकेल, नवदुर्गा देवीची अपार कृपा आणि अचानक धनलाभ योग कोणत्या राशींना लाभेल हे जाणून घेऊया. मेष राशी. मनात नाविन्यपूर्ण कल्पना येतील, मात्र एखादे काम रखडेल जाईल. त्यामुळे थोडा हिरमोड होऊ शकतो. वादविवादात पडू नका. प्रसंगी माघार घेतली तरी हरकत नाही. योजना गुप्त ठेवा. शुक्राशी चंद्राशी होणारी युती अनुकूल फळे देतील. प्रेम प्रकरणे फलद्रूप होतील. भेटवस्तू विविध प्रकारचे लाभ होतील. विवाह इच्छुकांना शुभ व फलदायी फळ मिळेल. वृषभ. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे जबाबदारी वाढेल. कामाचा ताण राहील. थोडी नियोजनपूर्वक कामे केली तर परिस्थिती आटोक्यात येईल. कन्या राशीत बुध, केतू, चंद्र युतीमुळे काही अडचणी येऊ शकतात. आत्मविश्वासाने काम करत राहिल्यास यशस्वीपणे मार्ग काढाल. विरोधात करणाऱ्या कारवाया लोकांना वेळीच ओळखा. मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका. मिथुन. अंदाज चुकू शकतात. जाणकारांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. काहींना जवळचा प्रवास घडून येईल. 4 ग्रहांच्या युतीमुळे घरगुती वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्या. शेजाऱ्यांशी वाद टाळा. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. कर्क. आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणारी अनेक कामे हाता वेगळी कराल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण राहील. मालमत्तेची कामे होतील. व्यवसायात सतत कार्यरत राहाल. व्यावसायिक अंदाज चुकू शकतात. मोठी गुंतवणूक करताना जबाबदारी घ्या. एखादे काम झाले नाही तर त्यासाठी इतरांना दोष देऊ नका, नाहीतर विनाकारण लोक दूर जातील. नोकरीत सोयी सुविधा, आर्थिक लाभ असे फायदे होतील. नवीन नोकरी मिळेल. सिंह. चंद्र शुक्र युतीचा शुभ परिणाम दिसून येईल. मनात उत्साह राहील. कल्पक विचार राहतील. व्यवसायात भरभराट होईल. थोडे सावधपणे व्यवहार करा. आर्थिक देवाणघेवाण करताना जबाबदारी घ्या. गोपनीय माहिती इतरांना देऊ नका. कुठल्याही धोकादायक लिंक्सला क्लिक करण्याचा मोह टाळा. OTP, पासवर्ड चुकीच्या लोकांना सांगू नका. कन्या. आर्थिक नियोजन नीट करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. मनात आध्यात्मिक विचार राहतील. महत्त्वाच्या कामांशी संबंधित माहिती घ्या. कामाची पूर्वतयारी करून ठेवा. शुभ फळे मिळतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. एखादी चांगली बातमी मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. तूळ. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. काही अनपेक्षित फायदे होतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. भेटवस्तू मिळतील. समाजात तुमचा गौरव होईल. कन्या राशीतील चंद्र, केतू व बुध यांच्या युतीने काही अडथळे देऊ शकतात. बेपर्वाईने वागू नका. लोकांना नाराज करू नका. कायद्याची बंधने पाळा. निवारण खर्च टाळा. कालांतराने अनेक अडचणी दूर होतील. मनात प्रसन्न विचार राहतील. वृश्चिक. संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. बरीच कामं करावे लागतील. त्याचा भविष्यात फायदा होणार आहे. कामांकडे सकारात्मक दृष्टीने पहा. मित्र परिवार अडचणीत आणू शकतो. भावनेच्या भरात महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. चैनीवर खर्च करण्याकडे लक्ष राहील. देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे करा. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. धनु. एखाद्या आनंदाची बातमी मिळेल. उत्साह वाढेल. काहींना पर्यटनाच्या दृष्टीने फिरणे होईल. कन्या राशीतील सूर्य, बुध, केंद्र व चंद्र युतीमुळे कार्यक्षेत्रात आव्हाने उभे राहतील. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून कामे करून घेणे श्रेयस्कर ठरेल. उत्तरार्धात संस्करणीय राहील. चंद्र शुक्र युती अकल्पनीय लाभ देतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. व्यवसायात भरभराट होईल. मकर. इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने चांगला राहील. सुरुवातीला काही अडचणी असतील. लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले पाहिजे. घाईघाईत कामे करू नका.
एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज होऊ शकतात. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कामात लोक चुका काढण्याचा प्रयत्न करतील. चंद्र शुक्र युतीचे अनुकूल परिणाम दिसून येतील. नोकरीत बढती, बदली, पगारवाढ होईल. कुंभ, ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. बेपर्वाईने वागून चालणार नाही. जबाबदारीच्या वेळच्या वेळी पूर्ण होतील याकडे लक्ष द्या. व्यवसायात अनुकूल आणि परिस्थितीत राहील. सतत व्यस्त राहावे लागेल. 4 ग्रहांच्या युतीमुळे काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. वाहनाच्या जोरावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. कायद्याची बंधने पाळा. उत्तरार्धात अडचणी दूर करतात. मीन, थोडे सतर्क राहण्याची गरज आहे. मनात अकारण काळजीने विचार कराल. प्रयत्नपूर्वक सकारात्मक पद्धतीने विचार करा. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा. आर्थिक व्यवहारांची माहिती इतरांना सांगू नका. व्यवसायात वादापासून दूर राहा. सतत खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. वाहनाच्या जोरावर नियंत्रण ठेवा. काहींना आवश्यक धनलाभ होऊ शकतो. सदर माहिती ही सामान्य गृहीतके आणि ज्योतिषमान्यावर आधारित आहे. धन्यवाद.